Hello dear student, welcome to Sam's Learning. Today we are going to learn an encounter of special kind. एक अविस्मरणीय अनोखी चकमक. पेज नंबर 9 चा पुढचा पार्ट आपण इथे समजून घेणार आहे. I recall the tribal custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. म्हणजे ह्यामध्ये आलेले अवघड शब्द बघूया. रिकॉर्ड आठवणं, क्लॅन चा इथे शब्द होतो की मोठी जमात, इथे पुस्तकामध्ये पण दिलेले आहे. क्लॅन म्हणजे मोठी जमात हे अर्थ इथे होऊ शकतो. त्याच्यानंतर इथे शब्द दिलेले आहे बघा, अ व्हेरी लार्ज फॅमिली. जमात म्हणजे फॅमिली पण आपण घेतलं तर चालेल. डोमिनेट या शब्दाचा अर्थ होतो पॉवरफुल, सुपिरियर. आणि सर्वायव्हर याचा अर्थ होतो की जगणं या अर्थी होतं. तर पूर्ण सेंटेन्सचा अर्थ असं होईल, आय रिकॉल द ट्रिबल कस्टम इन द अॅनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डोमिनेट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. की लेखकाला इथे आठवलं, प्राणी जमातीतील वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिलाला किंवा प्रौढ नराला त्याच्या टोळीत जगू देत नाही. अशी एक भयंकर रूढ परंपरा त्या वानरांच्या मध्ये आहे. याची जाणीव लेखकाला इथे झाली. विदाउट लुझिंग एनी टाइम म्हणजे जराही वेळ न दवडता, आय गॅदर्ड. गॅदर्डचा या शब्दाचा अर्थ होतो कलेक्ट करणे. A stock stick in one hand hurled a piece of stone at the wandering langur. आता यामध्ये डिफिकल्ट आलेले शब्द बघूया, अवघड आलेले शब्द, नवीन शब्द. स्टक हेवी, जड. हर्ड म्हणजे ताकदीने फेकणे. आणि वॉन्डरिंग म्हणजे फेकण्यासाठी काहीतरी. सर्चिंग फॉर स्पेस, समथिंग टू स्टील ऑर अटॅक म्हणजे अटॅक करण्यासाठी किंवा फेकण्यासाठी काहीतरी शोधणे. तर ह्या पूर्ण वाक्याचा अर्थ असं होईल, जराही वेळ न दवडता मी हातात एक भक्कम काठी घेतली. त्वेषाने, रागाने बक्षाच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने एक दगड भिरकवला. पण बघा, भिरकवला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड. इन्फ्युरेटेड या शब्दाचा अर्थ होईल भडकलेला. भडकलेला, रागाने, त्वेषाने भडकलेला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट्स हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. असॉल्टचा ह्या शब्दाचा अर्थ होईल अटॅक करणं. तर या पूर्ण वाक्याचा अर्थ इथे असं होईल, पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्र झाला होता की माझ्या हल्ल्यानं तो जराही विचलित झाला नाही. मग मी आणखीन दगड मारायला सुरुवात केली. कुत्रे देखील आणखी जोरात भुंकायला लागली. But then I started throwing more stone. The dog on their part raised their pitch of cry. Pitch या शब्दाचा अर्थ वरच्या किंवा खालच्या पातळीवरील आवाजाची तीव्रता. अशा पद्धतीने हा शब्द इथे वापरला गेलेला आहे. कुत्रे देखील आणखीन जोरात भुकायला लागले. सर्कमस्टन्सचा अर्थ इथे होतो परिस्थिती. And the sudden unexpected attack from unknown quarter forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. अचानक बदललेली परिस्थिती आणि अद्याप टिकाऊन झालेले अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला वरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिलाला टाकून पळून जाण्याऐवजी दुसरा कोणता पर्याय उरला नाही. The baby was listless and appeared to be dead. Listless म्हणजे विदाउट एनी एनर्जी म्हणजे अशक्त, वीक अशा अर्थ इथं होईल. As its body started to slide down. Slide down म्हणजे move. Slide down या शब्दाचा अर्थ होतो move downwards म्हणजे अर्धमेले होणे. The excitement of the pack of dog grew manifold. Manifold चा अर्थ होईल अधिक, more and more जास्तीत जास्त असं होईल. ऍट द प्रॉस्पेक्ट म्हणजे फ्युचर बेनिफिट भविष्यामधील होणारा फायदा जो आपण विचार करतो. ऑफ ए गुड किल अँड मेल ह्या शब्दाचा
अशा पद्धतीने होईल. शरीर उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागले पाहून आयती शिकार मिळण्याच्या आशेने कुत्र्याचे घोळके आणखीन चेकाळले. कीपिंग द डॉग, पेज नंबर 9 आणि 10. कीपिंग द डॉग at baby with the stick, I managed to catch hold of the baby langur tail just as it tipped over the edge of tail roof. हातातल्या काठीनं कुत्र्याला दूर ठेवत मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात आलेल्या त्या वानराच्या पिलाच्या शेपटीला पकडलं. The baby appeared inert and lifeless. ते पिल्लू निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते. इनर्ट ह्या शब्दाचा अर्थ होईल पॉवरलेस, मोशनलेस, म्हणजे निष्प्राण असं आपण घेऊ शकतो. इट वॉज इंडेड अ मेल बेबी, आणि खरोखरच नर पिल्लू होतं, आणि म्हणून ते मोठा लंगूर जो वानर आहे तो त्याला हाकलत होता, मारत होता, त्याला जीवे मारायचा प्रयत्न करत होता. कारण त्यांची रूढी परंपरा काय आहे की बाबा की एका कळपामध्ये एकच वानर राहील, दुसरा वानर राहणार नाही, आणि हा मोठा होऊन माझं वर्चस्व संपवेल ह्या वाईट विचाराने तो लहान बेबी लंगूरला मारत होता, जीवे मारत होता, मोठा लंगूर. बाय दिस टाइम ह्या सर्व परिस्थितीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो काय घडलं. बाय दिस टाइम आता पाहतो माय पॅरेंट अँड सिस्टर हॅड कम, माझे आई वडील आणि बहीण आले, आउट ऑन टू द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि ते वरांड्यात आले आणि माझं बचाव कार्य जे चाललं होतं ते बघत होते. रेस्क्यू ऑपरेशन हा शब्द बरेच वेळा तुम्ही ऐकला असेल, तरी तुम्हाला माहिती असायला हवं रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे बचाव कार्य. सम ऑफ our neighbor had also gathered in the distance, आणि मग आमचे काही शेजारचे लोक सुद्धा दूर अंतरावर इन द डिस्टन्स म्हणजे दूर अंतरावर गोळा झाले. गॅदर्ड याचा अर्थ होतो गोळा होणे, कलेक्ट करणं. आय टूक बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लीड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. बॅकयार्डचा अर्थ होतो परसबाग, हा शब्द इथे घेतले गेलेला आहे, आणि कूप ह्या शब्दाचा अर्थ होतो केज ऑफ पोल्ट्री, म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये खुराडा हा शब्द इथे प्रचलित होतो. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लीड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. वानराच्या पिलाला मी आमच्या परसबागेत घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्याच्या खुराड्यामध्ये अलगद झोपवले. His body was full of deep bite mark and scratches. Blood was oozing from some of the wound. Oozing ह्या शब्दाचा अर्थ होतो वाहने, जखमातून जे रक्त वाहतं, रिलायझिंग, ओव्हरफ्लोईंग असा शब्दशः अर्थ होईल. इथं आपण वाहने असं घेऊया. फॉर सम ऑफ वुंड, वुंड ह्या शब्दाचा अर्थ होतो जखम, म्हणजे काही जखमामधून रक्तही ओघळत होतं, आणि पिलू एकदम मोशनलेस पडलं होतं. द बेबी रिमाइंड मोशनलेस म्हणजे निष्पद पडलं होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड, म्हणजे माझ्या वडिलांनी प्रथम उपचार केला आणि स्टॉप द ब्लिडिंग म्हणजे रक्त येण्याचं जे वाहण्याचं रक्त ब्लिडिंग होत होतं, रक्त वाहत होतं, ओघळत होतं, ते थांबलं. आय वॉज रिलाइव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रेथिंग. मग माझ्या लक्षात आलं ब्रेथिंग इवन दो हिज ब्रेथ वेअर शॅलो. पिलाचा श्वास मंदावला असला तरी तो चालू आहे हे मला समजलं, आणि हे मला लक्षात आल्यावर मला थोडंसं शॅलो, मला हायसं वाटलं. स्प्लॅश ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर अँड आफ्टर फ्यू शेकी अटेम्प्ट. स्टीर म्हणजे मूव्ह होणं, हालचाल करणं. फ्यू शेकी अटेम्प्ट ही सॅट अप. पाण्याचे हबकारे म्हणजे पाणी शिंपडणे अशा अर्थी इथं आपण घेऊया. पाणी असं त्या बेबी लंगूरच्या तोंडावर शिंपल्यावर त्या पिलाला शुद्ध आली आणि तो धडपडत कसा बसा प्रयत्न करून उठला.
He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. बघा, तो उठून तर बसला, पण इतका वीक आणि अशक्त झाला होता की त्या मोठ्या वानराने त्याला खूप मारलं होते, फटके दिले होतं, वरबडलं होतं, जखमा केल्या होत्या. त्यामुळे ते भेदरलेलं पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथरत होतं. जसं एखादा पान झाडावरून गळून पडतं आणि किंवा झाडावर जरी असलं तर ते थरथरतं, थोडासा मंद वारा जरी आला तर असं त्या पिलाचं परिस्थिती झाली होती. He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. His two little twinkly eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry, just like a human child would after expressing trauma. Trauma ह्या शब्दाचा अर्थ होतो ग्रेट डिस्ट्रेस. आता ह्यामध्ये आलेले काही अवघड शब्दार्थ आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करू. Sharpness of cold water made the baby tear. या शब्दाचे काही बरेचसे डिफिकल्ट शब्द ह्यामध्ये आलेले आहेत, ते शब्द आपल्याला इथे समजून घेऊया. सॅपलेस म्हणजे शापलेस हा शब्दाचा म्हणजे अर्थ इथे होईल शिंतोडे मारणे किंवा हबकारे मारणे. त्याच्यानंतर स्टीर हा एक शब्द येईल. स्टीर ह्या शब्दाचा इथे अर्थ होईल चेतवले किंवा जागृत केले किंवा मूव हा समानार्थी शब्द येईल. त्याच्यानंतर आपण पाहिलं स्टीअर आफ्टर ए फ्यू शेकी. शेकी याचा अर्थ होतो थरथरणारे, कंप पावणारे असा शब्दाचा अर्थ होतो. त्याच्यानंतर आपण बघितलं यामध्ये अटेम्प्ट. अटेम्प्ट याचा इथे अर्थ घेतलेला आहे प्रयत्न करणे, धडपडणे. अटेम्प्टचा अर्थ होतो इथे घेतलेला अर्थ प्रयत्न करणे किंवा धडपडणे. ही सॅट अप. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रिबलिंग. ट्रिबलिंग ह्या शब्दाचा अर्थ इथे होणार आहे थरथर किंवा कंप पावणे. वेल्ड अप. वेल्ड अप हा एक नवीन शब्द इथे आलेला आहे बघा. वेल्ड अप. वेल्ड अप ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा इथे होईल भरून आले. आणि टू सॉब हा एक शब्द याच्या आधी वेल्ड अपच्या नंतरचा येणार आहे. टू सॉब ह्या शब्दाचा अर्थ होईल हुंदके देणे. मफल्ड ह्या शब्दाचा अर्थ दबलेला आवाज, म्हणजे आवाज तो बाहेर पडलेला आहे पण तो इतरांना ऐकू येत नाही, एवढा हळूवार आवाज होतो. क्राय जस्ट लाईक ए ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रूमा. ट्रूमा या शब्दाचा अर्थ इथे होईल की मनाला झालेली जखम, जबरदस्त आघात, शरीराला झालेली जखम असते त्यामुळे ऑब्विसली मनाला सुद्धा तशाप्रमाणे जखम झालेली असते. सर्व शब्दाचा पूर्ण सेंटेन्सचा इथेपर्यंत अर्थ काय होईल आपण इथे बघू शकतो. सॅपलेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी टीयर अँड आफ्टर फ्यू शेकी अटेम्प्ट. पाण्याचे हुबकारे मारल्यावर पिल्याला शुद्ध आली आणि तो उठून कसा बसा बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रिबलिंग लाईक अ लीफ इन द विंड. अवघड शब्दार्थ आपण पाहिलेला आहे, याचा अर्थ इथे आपण बघूया. ते भेदरलेले पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथरत होते. लाईक अ लीफ इन द विंड. हिज टू लिटल टिंकली आईज. टिंकली आईज हा पण शब्द आहे लुकलुकते डोळे. हिज टू लिटल टिंकली आईज लुकलुकते डोळे. वेल्ड अप विथ टीयर अँड स्टार्टेड टू सोब विथ मफल्ड क्राय. तिचे चिमुकले दोन लुकलुकते डोळे पाण्याने डबडबले आणि दबक्या आवाजात हुंदके देऊन तो रडत होते. कसं? जस्ट लाईक ह्युमन चाइल्ड. जसं एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे. वूड आफ्टरिंग एक्सप्रेसिंग ट्रूमा. अगदी धक्का बसलेल्या एखाद्या लहान बाळाप्रमाणे. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. पील्ड या शब्दाचा अर्थ सोलणे. पील याचा अर्थ सोलणे. पील्ड या शब्दाचा अर्थ होईल सोलून दिलेलं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही accepted with his unsteady hand and began taking
हेजिस्टंट म्हणजे भीतीने काकू करताना, हेजिस्टंट म्हणजे काकू करताना, घेऊ का नको किंवा आपल्याला पुन्हा आघात होईल का, तो मारेल का, ह्या भीतीने पण भूक पण लागलेली आहे पण घ्यायचं का नाही घ्यायचं असं मनामध्ये जी द्विधा अवस्था चालू होते त्या शब्दाला हेजिस्टंट असे बोललं जातं. तर ह्याचा अर्थ होईल आय ऑफर्ड हिम पील्ड बनाना, मी त्याला सोललेलं केळ दिलं. विच ही ऍक्सेप्टेड, मग त्यानं घेतलं. विथ हिज अनस्टेडी म्हणजे त्याचा हात न थांबलेला, त्याचा हात थरथरत होतं आणि घाबरतच त्यानं तो खाण्याचा प्रयत्न किंवा चावा घेण्याचा, बाईट्स म्हणजे चावा किंवा अर्थ होतो, पण इथं खाण्याचा प्रयत्न करायला लागला. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ बेबी लंगूर. दरम्यान त्या पिलाला आपल्या आईच्या तिथे असण्याची चाहूल लागली आणि ते आय हॅड अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. She simply sat there quietly, as if convinced that no harm was being done to her child. दरम्यान त्या पिलाला आपल्या आई तिथे असण्याची चाहूल लागली. ते मोठ्याने हमसून रडू लागले. आईने तिच्या पिल्लाकडे जाता यावं म्हणून मी खुराड्याच्या दारातून माघारी वळलो. देअर सॅट द मदर, त्याची आई ताबडतोब खाली उतरून खुराड्यापाशी आली आणि त्या पिलाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. तर पार्ट 3 मध्ये आपण इथेपर्यंत समजून घेतलं. पुढील भाग हा पार्ट 4 मध्ये समजून घेणार आहे.